80 वर्षापूर्वी मुंबईतल्या एका गॅरेजमध्ये 4 मित्रांनी मिळून एक रंग बनवायला सुरुवात केली आणि आज याच रंगाची कंपनी भारतातील सर्वात मोठी पेंट कंपनी म्हणून उभी राहिली। पण या चौघांनी हे केलं कसं? तर 1942च्या वर्ल्ड वॉर 2 मध्ये भारतात परदेशातून येणाऱ्या रंगाची आयात बंद पडली होती। यावेळी मार्केटमध्ये रंगाची प्रचंड डिमांड होती आणि याच गॅपचा फायदा घेतला चंपकलाल चौकसी आणि त्याच्या 3 मित्रांनी। त्यांनी मुंबईच्या गिरगावमधील एका छोट्याशा गॅरेजमध्ये रंग बनवायला सुरुवात केली। रंगाची डिमांड असल्यामुळे खूप कमी वेळात त्यांना प्रॉफिट सुद्धा झाले, पण खरा स्ट्रगल तर पुढे होता। सुरुवातीला मोठ्या शहरातील बड्या डिस्ट्रीब्युटर्सने या नव्या कंपनीला अजिबात भाव दिला नाही। मग यांनी थेट छोटी शहरे आणि गावातील दुकानांना टार्गेट केलं। शिवाय त्यावेळी परदेशी कंपन्या मोठ्या ड्रममध्ये कलर विकायच्या, जे सामान्यांना परवडायचं नाही। पण या मित्रांनी ग्राहकांची गरज ओळखून लहान लहान डब्यात कलर विकायला सुरुवात केली। पुढे 1970च्या दशकात जेव्हा भारतात कम्प्युटर जास्त कोणाला माहितीही नव्हता, तेव्हा त्यांनी 8 कोटीमध्ये मेनफ्रेम कम्प्युटर विकत घेतला। या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी कोणत्या सीझनमध्ये कोणत्या शहरात कोणता रंग सर्वात जास्त विकला जाईल याचा अचूक अंदाज लावला आणि याच तगड्या सप्लाय चेन आणि डेटाच्या जोरावर एशियन पेंट आज भारताची नंबर 1 आणि आशियातील नंबर 3 ची सर्वात मोठी पेंट कंपनी बनली आहे। आता मला कमेंटमध्ये सांगा, भारतात कोणती पेंट कंपनी सगळ्यात भारी आहे? आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विराट कोहली हातात हा बँड का घालतो याचं सिक्रेट पाहणार आहोत। त्यासाठी आत्ताच पेजला फॉलो करून ठेवा।